नमस्कार मंडळी. आपण पाहू शकता आहे माकड हातात चणे घेऊन खूप छानपैकी खात आहे बाईकवर. खरंच कौतुक करण्यासारखेच आहे. बघा किती मजा येत आहे ना पाहणाऱ्यांची आणि खाऊ घालणाऱ्यांना. शनिवार दिवस आहे आणि मंकी खूप छान असतात स्वभावाने, काहीच करत नाही. आणि बघा हा मंकी किती छान चणे खात आहे. नमस्कार मंडळी, अनुब्लॉग चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. हा आहे छोटासा माकड. माझे हजबंड त्याला चणे खाऊ घालत आहे आणि आज यांची खूप मजा आहे. शनिवार दिवस आहे. चणे केळी खायला खूप मजा येते. खूप पोट भरून खातात आणि पोट भरलं की तसंच सोडून पण देतात. जेवढं लागेल तेवढंच खातात आणि खरंच छान वाटते आहे. पण हे माकड काहीच करत नाही, कोणाच्या मागे धावत नाही, चावत नाही आणि तेवढं त्याची इच्छा असते तेवढं खातात आणि सगळेजण काही ना काही खायला आणतात. तर बघू शकता तुम्ही, खूप छान असं वाटते आहे, कौतुक करण्यासारखं वाटते आहे. आणि त्याची ॲक्टिंग आणि एक एक चणा तो काढून काढून साल काढून त्याचं छिलके जे राहते काढून छान एक एक करून खाते आहे. म्हणजे असं नाही की आहे तर खूप खाऊन. आणि त्याच्यासोबत आता बघा पॅकेट दिसलेलं आहे, आता पॅकेट घेऊन तो चालला जाणार आहे. त्याला एक कंटाळा आला असेल, मी हातात किती घेऊन खायचं. आणि इथे पण असे छान मंकी बसलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे पण आहे. हॅलो मंकी महाराज, काय एकटे बसले का तुम्ही चणा खायला? बघा किती छान बसलेले आहे. कोणी केळी खात आहे आणि कोणी चणा खात आहे. खूप छान वाटतं. हे पंचमुखी हनुमानजीचं मंदिर आहे बाबुळखेडा. तिथे खूप सगळे मंकी राहतं आणि आजूबाजूचा एरिया खूप प्रसन्न आहे आणि सगळीकडे हिरवळ आहे. खूपच छान आणि हे उंचावर आहे. आणि बघा असं डोंगर सारखं हे निसर्ग आहे. आणि इथे खूप लोक येतात दुरून दुरून. शनिवारला आणि मंगळवारला इथे खूप गर्दी असतात. आज तर मंकीसाठी खूप सगळं खायला आणलेलं आहे. चणी केळी, चणा तर भरपूर खाल्लेला आहे त्यांनी. आणि खूप ठिकाणी लोक टाकून ठेवतात. ज्यांना भूक लागली ते खाऊन जातात किंवा पडून राहतात. आज या मंकीची खूप मजा असते. शनिवार दिवस पंचमुखी हनुमान मंदिर आहे इथे आणि हे माकड इथेच राहतात. आता बघा तुम्ही सगळीकडे. आणि आज अर्धे लोक गेलेले आहे. सकाळी आम्ही जेव्हा आलो पूर्ण इथे पार्किंग पूर्ण फुल झालेलं होतं आणि लोकांनी सगळं माकडाला खाऊ घालून चालले जातात दर्शन करून. आणि ते झुणका भाकर पण मिळतो. नाश्ता करायला छान इथे चिवडा वगैरे मिळतो. हे नागपूरवरून बाबुळखेडा तरी 25-30 किलोमीटर येतं नागपूरवरून. आता इथे छान मंकीची मजा येणार आहे. आणि हा मंकी बघा इतकं छान त्याचे केस आहे, पांढरे शुभ्र ते सिल्वरसारखे. उन्हामध्ये बसलेले आहे, थंडीचे दिवस आहे. आणि छोट्या छोट्या पिलांची ना खूप मजा येते. त्यांच्यासोबत आम्ही बोलत राहतो, त्यांना खाऊ पण घालते. आणि ते मंकी काहीच करत नाही, मागे पण धावत नाही. आणि त्यांच्यासोबत असं कॉमेडी करत राहतो मंकींसोबत. आणि खरंच खूप छान वाटते, प्रसन्न वाटते मनाला. हीच तर खरी मजा असतं. टेन्शन फ्री वाटतं. आता बघा हा एक एक दाणा घेऊन मंकी पण खायला लागतो आणि तो पिलू पण खातो. आणि सगळेजण त्याची मजा करत राहते, मजा उडवतात. आणि हा बघा मंकी महाराज, आम्ही जे पॅकेट दिलं होतं म्हणजे चणे खात होता बाईकवर, तो इथे आला आणि बराच वेळचा तो एकटाच खात आहे. कोणासोबत शेअर पण करून नाही राहिलेला आहे. आणि मी त्याला म्हणते, का रे तू अजून तुझं संपलंच नाही का पॅकेट? आणि हे हा पडणार होता आणि त्याची जे मंकी महाराजची आई त्याला पकडते आहे. मी त्याला म्हणते, अरे पडत आहे तुझं बाळ. तर ती पटकन पकडून घेते. आणि बघा किती लहान मंकीचे पण किती गोड कौतुक करतात हे लोक. आपणच आणि प्राण्यांमध्येही तेवढंच प्रेम असतं. आता बघा तो झुकलेला आहे, आम्ही तिथे असतो, आम्हाला भीती वाटते. आणि पण त्यांना पण तीच भावना राहते. आणि बघा आता मी म्हणते तो पडला की का, तर बघते तो लटकलेला राहतो. तर बघा किती म्हणजे त्यांना सुद्धा स्वतःच्या जीवाचं रक्षण करता येतं. लहान आहे पण खूप समजदार असतात. आणि छान वाटते असं. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत नाही आणि काहीच व्ह्यूज येत नाही मला.
आम्हाला तर खूप आवडतं माकडांसोबत बोलायला, त्यांना खाऊ घालायला. त्याकरताच आम्ही व्हिडिओ बनवत असते. पण इतर लोकांचे माकडांचे मी व्हिडिओ बघते, इतके व्ह्यूज येतात, इतके लाईक्स येतात. फक्त का आम्ही त्यांना आमच्या अंगावर घेऊन खेळवत नाही. बस आम्ही दुरून देतो, कारण आपलं स्वतःचं पण आपल्याला रक्षण करावं लागतं. कारण विनाकारण आपल्या मागे धावला, चावला, लेण्याचे देणे ना पडा ना. तर काही मी असे व्हिडिओ पाहते की ते अंगावर घेऊन खेळवतात माकडांना, पण ते आम्ही तसा तो प्रकार नाही करत आहे. जास्त व्ह्यूज पाहायसाठी असं काही कृत्य करायला नाही पाहिजे. बस आपली जी भावना असते ती त्या प्राण्यांना खाऊ घालायची, की जास्त मला व्ह्यूज मिळाले पाहिजे म्हणून मुद्दामून त्यांना आपल्यासोबत हे करायचं विनाकारण. आपल्याला मग ते चावलं परत इंजेक्शन घ्यावं लागतं. किती डेंजर असतं ते. पण असं नसतं ना. आपण आपल्या मनाच्या भावनेतून एकदम याच्यातून आपण व्हिडिओ बनवतो, त्यांना खाऊ घालतो.